नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खिरडे। तर शेतकरी मित्रांनो बघा, आपण 5 जुलैला जो पेड ग्रुपवर आणि 10 जुलैला जो यूट्यूबवर आपण अंदाज दिलेला होता, ठीक त्यानुसार बघा कालपासून राज्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। तर आपण या अंदाजावर ठाम होतो आणि आपण सांगितलेलं होतं की 15 जुलैपासून पाऊस सुरू होताना दिसतोय। तो साधारण 22 तारखेपर्यंत चांगला राहील आणि पुन्हा 26 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान पाऊस जो आहे तो चांगला राहील। तर शेतकरी मित्रांनो बघा, आपला जो हा अंदाज आहे तो पुन्हा एकदा खरा झालेला आहे आणि आता आपण नेमकं त्याचे पुन्हा एकदा आपल्याला व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉटसुद्धा टाकणार आहे की नेमकं आपण कुठल्या विभागाकरता कुठला अंदाज दिलेला होता। मागील यूट्यूबवरील व्हिडिओमध्ये आपण फक्त तोंडी तारखा सांगितलेल्या होता, पण आता या व्हिडिओमध्ये आपणास प्रूफ म्हणून प्रत्येक जिल्ह्याचा जो आहे तो आपण फोटो टाकणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा। आणि आता आपण वळूया बघा विदर्भासाठी। तर विदर्भामध्ये अजूनही काल सुरुवात झालेली नाही आहे। काल फक्त स्थानिक वातावरणामध्ये अकोला जिल्ह्यामध्येच मोजक्या 1-2 ठिकाणी पाऊस पडलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याचं कुठलंही वातावरण नाही आहे सध्या बघा, आज आहे 16 जुलै। तर आजपासनं दुपारनंतर राज्यामध्ये बराचसा फरक जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे। खास करून विदर्भामध्ये पूर्व विदर्भाकडनं जो आहे तो पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे। यामध्ये नागपूर जिल्ह्यापर्यंत बघा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर तसेच अमरावतीचा मोर्शी वरुड या भागापर्यंत आज पावसाला जे आहे ते हलकीशी सुरुवात का होईना दिसणार आहे। तर बाकी पश्चिम विदर्भ जर बघितलं तर थोडं आजसुद्धा त्यांना थोडं थांबावं लागेल। स्थानिक वातावरणामध्येच 1-2 ठिकाणी पाऊस झाला तर झाला, तोही बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि अकोला जिल्ह्यामध्ये दिसतोय। तर बाकी ठिकाणी 1-2 ठिकाणी झाला तर अपवाद वगळता तो स्थानिक वातावरणाचा समजावा। तर बघा शेतकरी मित्रांनो, काय होतंय की उद्यापासनं पुन्हा 17 जुलैपासून पाऊस जो आहे तो वाढताना दिसणार आहे आणि नेहमीप्रमाणे बघा, हा जो पाऊस आहे तो वळी स्वरूपाचाच राहणार आहे। दिवसा आपले कामे आटपणार आहे आणि दुपारनंतर वातावरण जे आहे ते बनताना आपल्याला दिसणार आहे। तर ते रात्री उशिरापर्यंत सक्रिय राहू शकतं। तर बघा, हा जो पाऊस आहे साधारण आपल्याला 9 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस दिसतो राज्यामध्ये। म्हणजे हा जो स्पेल आहे पावसाचा तो आपण जो सांगितलेला आहे तो 15 ते 22, काही ठिकाणी 16 तारखेपासून सुरुवात होताना दिसेल। 16 ते 22 नंतर 26 पासनं पुन्हा 7 ते 8 ऑगस्टपर्यंत आपल्याला जो आहे तो हा पाऊस दिसणार आहे। तर काय होते शेतकरी मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये एकामागून एक कमी दाब बनताना आता दिसणार आहे। आता सध्याचा जो कमी दाब आहे तो अजूनही बंगालच्या उपसागरामध्येच घोंगावतो आहे आणि त्याचा जर सध्याचा जर ट्रॅक बघितला तर तो आजही मध्य प्रदेश मार्गे, छत्तीसगड मार्गे मध्य प्रदेशकडे जाताना दिसतोय। म्हणून त्याचा जो फायदा आहे तो फारसा असा इतरत्र राज्याला, मध्य भागा किंवा दक्षिण भागाला जास्त होताना दिसणार नाही आहे। स्थानिक वातावरणामध्येच त्यांना थोडाफार जो आहे तो पावसा होताना दिसणार आहे। पण नक्कीच बघा, 26 तारखेपासून जो स्पेल होतो, दुसरा जो स्पेल होतो 26 ते 7 ऑगस्ट दरम्यान, त्यामध्ये राज्यातील एकही भाग या पावसा वाचून अभावही राहणार नाही असं चित्र दिसतंय। कारण की साधारण बघा, त्या स्पेलमध्ये संपूर्ण राज्यात चांगला पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे। तर म्हणून अंदाज लक्षात घ्यावा शेतकरी मित्रांनो। आणि ज्यांच्या कुणाच्याही पेरण्या राहिल्या असतील किंवा काही कामे राहिली असतील तर त्यांनी आता करायला काही हरकत नाही। थोडं पावसा सुरू होऊ द्या आणि लगेच आपले कामे जे आहे ते आटपायचे। आणि ज्यांची अजूनही तणनाशकं वगैरे मारायची असतील तर त्यांनी थोडं 1-2 दिवस आता थांबून जा, कारण की जमिनीमधील ओलावा जो आहे तो फार कमी झालेला आहे। त्यामुळे तणनाशकांचे जे ते आहे रिझल्ट वगैरे मिळणार नाही। ज्यांच्या वहीपाड्या वगैरे करायच्या असतील ते शेतकरी मित्र करू शकतात। तर आता आपण व्हिडिओमध्ये आपले स्क्रीनशॉट जे आहे ते दाखवणार आहेत, म्हणजे आपल्याला अनुभव येऊन जाईल की आपण जो अंदाज दिलेला होता ठीक त्यानुसार राज्यामध्ये वातावरण जे आहे ते बदलताना दिसलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, आपल्या मेघवार्ता या यूट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि इतरांना सुद्धा माहिती पाठवत चला। धन्यवाद।